1 मे पासून सुरू असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन इथे होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनाही 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत आहे. ते पुढे असेही म्हणाले की मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा. आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतली नाही. महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येक जण आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मराठी शिकवणी अभियानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून पुढाकार घेत अमराठी चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून हजारो चालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असून त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र केवळ प्रमाणपत्र दाखवल्यामुळे कारवाई टळणार नाही. RTO अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तरे देता आले तरच त्याने नियमाचे पालन केल्याचे मानले जाईल. नियमाचे पालन न करण्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की कायद्यामध्ये जे नमूद आहे त्यानुसारच कारवाई होईल. RTO अधिकारी तपासणी करतील आणि आवश्यक ती कारवाई करतील. कायद्याच्या कक्षेत राहून पुढील निर्णय घेतले जाईल. यावेळी त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले की समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहीत धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीचा संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांची नाही तर प्रत्येक मराठी नागरिकांची आहे असेही त्यावेळी म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबवण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आलेल्या या अभियानाने राज्यभर लोक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. उर्वरित अमराठी चालकांनी 15 ऑगस्ट पूर्वी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करून मराठी आत्मसात करावी असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर 100% मराठी अनिवार्य आहे. जुजबी ज्ञान हे यायलाच हवं, तेवढं मराठी तुम्हाला शिकायलाच हवं आणि त्यासाठी ही जबाबदारी आमची नाहीये. परंतु आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून हिंदी भाषिक जे आहेत ते आमच्याकडे जर ड्रायव्हर म्हणून काम करत असतात तर त्यांना कुठेतरी मराठीचं ज्ञान यावं यासाठी ही जबाबदारी राज्य शासनाने उचलली होती. ती आमची जबाबदारी नाहीये, पण मानवतेच्या दृष्टिकोनात आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठी शिकवतोय. पण काही आरोप आमच्यावर झाले, हिंदी भाषिक ड्रायव्हर लोकांना त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवता, परप्रांतीयांवर तुमचा रोष आहे. हे जेव्हा आमच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही ही भूमिका घेतली की फक्त आम्ही हा महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम करत असताना महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम तुमचं असावं यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. परंतु दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना किंवा दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्या भाषेविषयी एवढं अभिमान असताना आम्हाला सुद्धा मराठी भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही हे तुम्हाला मराठी शिकवायलाही तयार आहोत. आम्ही ती शिकवली, करून दाखवलं. परंतु शेवटी तुम्ही जर उद्दामपणा कराल,
तुम्ही जर मुजोरी कराल की नाही तुम्ही हे केलं ठीक आहे परंतु आम्ही मराठी शिकणार नाही बिलकुल चालणार नाही, कारवाई अटळ आहे. सरकारने वेळ नाही दिली होती प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं जेव्हा मी घोषणा केली. याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी भाषामध्ये संवाद योग्य प्रकारे होत नसल्या कारणाने FIR होत होते, भांडणं होत होती, काही ठिकाणी दादागिरी काही हिंदी भाषिकांकडनं प्रवाशांवर होत होती, काही प्रवाशांकडनं हिंदी भाषिकांवर दादागिरी होत होती आणि त्यामुळे FIR होण्याचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केली की अशा पद्धतीनं काही बांगलादेशी घुसखोर येतात आणि ते तुम्ही रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि अशा पद्धतीने जेव्हा आरोप झाले त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की 1989चा जो मराठी भाषा अनिवार्य आहे म्हणजे बॅच देत असताना मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल तरच बॅच दिला जाईल, लायसन्स दिलं जाईल ही भूमिका त्यावेळेस राज्य शासनाने घेतली होती. ती राज्य शासनाची भूमिका कायम ठेवत पुढेही जर तुम्हाला मराठी भाषा आली नाही तर आम्हाला काही नाईलाजानं होईना आपण कारवाई करावी लागेल ही भूमिका घेतली आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांनी आमच्याशी संवाद साधला. आम्ही ती बैठक लावली. बैठक लावल्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रातील काही रिक्षा चालक संघटनांनी सांगितलं व्यवहारी मराठी ज्ञान असणं गरजेचं असं तुम्ही म्हणताय परंतु आम्हाला थोडासा अवधी द्या. ठीक आहे आम्ही चुकी झाली आमची 36 वर्षात आम्ही नाही शिकलो परंतु आम्हाला जर तुम्ही वेळ दिला तर आम्ही कदाचित व्यवहारी ज्ञानची 15-18 वाक्य ते आम्ही समजू शकू, बोलू शकू आणि मग त्यांनी वेळ मागितला. वेळ मागितल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं जर त्यांची मानसिकता असेल तर आपल्याला वेळ द्यायची जर त्यांनी वेळ मागितली तर वेळ द्यायला हवा आणि मग ती पुस्तिका आम्ही प्रकाशित केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या 4 पानी पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि राज्यामध्ये RTO अधिकाऱ्यांसह आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं सगळे आम्ही शिक्षकांना साहित्यिकांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मराठी भाषा अभियान जे शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही काढलेलं आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही 105 दिवसाची मुदत दिली. आता मुदत नाही, महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन ही मुदत 105 दिवसाची आम्ही दिली होती आणि त्या 105 दिवसामध्ये व्यावहारिक ज्ञान ज्या लोकांना आलं त्यांच्यावर कारवाई नाही. परंतु मी परत एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मराठीचं ज्ञान तुम्हाला जे जुजवी ज्ञान आहे ते येणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मुदत नाही, जी मुदत होती ती 1 मे ते 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 17 तारखेला समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर RTOच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागेल आणि ही कारवाई अटळ आहे. हे कर माझे जुळती. हे कर कोणासाठी जुळलेले आहेत तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वच मराठी प्रेमींसाठी हे जुळून आलेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे सर्वांचेच आवडते आणि ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांची प्रेरणा सतत आमच्या मनामध्ये तेवत असते अशा मधुमेहींचा आशीर्वाद घेऊन आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर जे आहेत यांचाही आशीर्वाद घेऊन आणि त्याचप्रमाणे या उपक्रमाला ज्या मंडळींनी त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे सहाय्य केलेलं आहे असे माझे सगळेच कोमसापाचे पदाधिकारी, मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी आणि मराठी भाषेवरती प्रेम करणारी सगळी शिक्षक मंडळी तथा पत्रकार बंधू भगिनी या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला आपल्या परीनं मदत केलेली आहे आणि हे करत असताना मला असं वाटतं की प्रेरणा आमच्यामध्ये रुजवण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे. एका रिक्षा चालकाला मराठी येणं गरजेचं आहे ही भावनाच खरं तर महत्वाची आहे आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्या विचाराने प्रेरित होऊन हे एक अभियान पूर्ण आपण करत आहोत. पुढच्याच आठवड्यामध्ये हे पूर्णत्वास जाणार आहे आणि हे अभियान झालेलं आहे आणि या अभियानाची प्रचिती प्रत्येक ठिकाणी आम्हाला येत आहे. म्हणजे कालच मी घरी जात असताना रिक्षा चालकाशी संवाद चालू होता. अनेक गोष्टी आमच्या कानावर येतात पण आपण सकारात्मकतेने पाऊल टाकणारी मंडळी आहोत. ज्ञानेश्वरांची बोली आपल्या
ओठावर आहे. त्यांनी मागितलेलं पसायदान विश्वासाठी आहे आणि ह्या विश्वासा विचार करत असताना आपण सकारात्मकतेने विचार करूया. त्या रिक्षा चालकाशी झालेला जो संवाद होता, त्या संवादामध्ये मला हे जाणवलं की त्या अमराठी रिक्षा चालकाला मराठी भाषा तर उत्तम बोलता येत होती. आमच्या या पत्रिकेमधील 15च्या 15 वाक्य पाठ होती. मी विचारले देखील नाही, त्यानेच प्रश्न सांगितले, त्यानेच उत्तरं सांगितली आणि तो पुढचं असं म्हणाला की ताई मला अजून मराठी शिकायचं आहे, तर मी काय करू? आणि त्या पद्धतीने जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मी म्हटलं बाळा तू पहिलीचं पुस्तक विकत घे. आणि मग त्यांचं नाव मग होतं मोहम्मद. त्यांना म्हटलं मोहम्मद इकडे ये, मोहम्मद तू हे कर. या पद्धतीने तुला तुझी बालवाडी सुरू करता येईल जर तुला वाचता येत असेल तर. असंही मराठीवर प्रेम करणारी मंडळी रिक्षा चालक आम्हाला भेटलेली आहे.